जरांगेचा खंदा समर्थक, जरांगेचा खंदा समर्थक सचिन हावळे पाटील. हावळे पाटील लय जोमात, असा काय जोमात होता तुम्हाला काय सांगायचं. हावळे पाटील हाय 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 काय सांगायचं. हावळे पाटील म्हणायचं आम्ही 6 कोटी मराठा आहोत आणि 6 कोटी मराठ्यांनी 1-1 रुपया जरी केला ना, 100-100 रुपये केलेत ना, तरी 600 कोटी रुपये होतील. 100-100 रुपये केले ना आम्ही तर 600 कोटी रुपये होते. कळलं का? 600 कोटी रुपये होतील. त्यामुळं मनोज जरांगे आम्ही त्यांना सांगितलंय काय लागतं ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला देऊ. सचिन हावळे पाटलांचं स्टेटमेंट आहे. आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील कधीच कुणाला मॅनेज होणार नाही, अजिबात नाही. अरे तोही मॅनेज झाला, तुम्ही मॅनेज झाला. अरे तुम्ही कामाला ठेवलेले होते ते दोन बाबांनी. माझ्या भाकिताप्रमाणे म्हणजे मी भाकीत केलेलं होतं की सर्वांचं सर्व काही उघडं पडणार आहे. हळूहळू हळूहळू सगळं बाहेर येणार आहे आणि त्याप्रमाणे आज सर्व काही बाहेर येते. तर अगोदर मेहुणा आणि मेहुण्यांचे पाहुणे अशी वाळू तस्करांवर कारवाई झाली. मुद्दामून नाही झाली हा, खुन्नस म्हणून नाही. तर गेल्या 2 वर्षापासून जो काही महसूल बुडवत होते, जो काही अवैधरित्या वाळू उपसा चालू होता आणि जे काय त्या महसूल अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीमध्ये टार्गेट करून मारण्यात येत होतं, त्यांना धमकवण्यात येत होतं, त्यांना माणसं लावून गुंड लावून त्यांना धमक्या देण्यात येत होत्या. तर या सगळ्या गोष्टींचा ते 2 वर्षानंतर उद्रेक बाहेर आला आणि सर्व महसूल अधिकारी असतील ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले, जिल्हाधिकाऱ्यांकडे, आणि त्यांनी तक्रार केली की आम्हाला या लोकांवर गुन्हे दाखल व्हावे किंवा मग आम्ही इथनं काम सोडून जातो, आणि त्यांच्यावरती कारवाई झाली. म्हणजे वैतागले होते महसूल अधिकारी. इतका त्यांनी उत्तमात आणि उन्माद लावला होता. तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत. गेल्या 2 महिन्यापूर्वी आपण बघितलंच असेल. आणि आज ते जे आहेत ना मराठ्यांचे नेते, जरांगेचे वरिष्ठ नेते, महाराष्ट्रातले मराठा नेते, तर त्या बाबाने तुम्हाला कामाला लावलेलं होतं आणि तुम्ही आपलं चोखपणे तुमचं काम करत होतात, बरं काय. तर अशा पद्धतीमध्ये सचिन हावळे पाटलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हे असे दाखल झालेले आहेत की त्यांनी सगळं काही खोटं दस्तावेज तयार केलं. सगळंच म्हणजे फेरफार केल्या जमिनीच्या याच्यामध्ये, व्यवहारामध्ये घोटाळे केले फेरफारमध्ये, आणि ते उघडकीस आता बरं का काहीतरी 18 तारखेचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये. हा, कसं असतं माहितीये का, तुम्हाला असं वाटत होतं की तुमचा त्या जरांगेने फोन केला म्हणजे सगळं काही नाही, कायदेशीर बाबी असतात त्या कुणीच त्याच्यातून वाचू शकत नाही. तर तुमच्या बाबाची काय आली तुम्ही विषयात तिथे, कायदेशीर बाबीपासून कुणीही वाचू शकत नाही. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय वाटलं मला सांग. हे सगळं थांबल्या जाईल, हे सगळं काही दाबल्या जाईल तर नाही, अजिबात नाही. ते बाहेर येणार, तुम्ही चोऱ्या करणार आणि तुम्ही पकडल्या जाणार नाही. असं कसं बरं होईल. तुम्ही जो काही नंगा नाच लावला होता 2 वर्षापासून, जे काय वेठीस धरलं होतं सरकारला, समाजाला, तुम्ही जाती जातीमध्ये विष पेरलंच. तुम्ही जी भांडणं लावली ना ती किती वर्ष लागतील त्याला मिटायला माहिती नाही, किती वर्ष लागतील. परंतु बुद्धिमत्ता नाही नाही नाही, तो मरायला फार घाबरतो, तो केसेसला घाबरतो, तो मरायला घाबरतो. पण मला एक सगळ्यांनी सांगा,
मी मीडियावर मी वारंवार ताशेरे ओढते आणि मी ओढत राहणार, कारण मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आज तो चौथा स्तंभ ढासळलेला आहे. मला सांगा ना, का बरं मीडियाने सचिन हावळेची बातमी लावली नाही? इलेक्ट्रॉनिक मीडियाने का लावली नाही? प्रिंट मीडियाने लावली. तिथे त्या जालना भागामध्ये अगदी सगळ्या पेपरला आली बातमी, प्रिंट मीडियाने लावली. का इलेक्ट्रॉनिक मीडियाने बातमी लावली नाही? कारण काय? का जरा नंगेजवळ जाऊन त्यांना प्रश्न विचारले नाहीत? का विचारले नाही सांगा मला. पण ह्याच्यावरून ओळखून घ्या ना, जो हावळे पाटील 4-4 हात उड्या मारत होता ना, आणि फरार आहे बर का. जर तुम्ही चुकीचे नाही तर फरार नाही व्हावं, माणसाने घरातच राहावं आणि या मला पकडून द्या, मांडा तुमची बाजू कोर्टामध्ये, तुम्ही जर बरोबर आहात तर. पण तुमची चोरी पकडल्या गेली. तुम्ही जो काय गंडा घालायचं काम चालू केलं होतं ना शासनाने, तिथे तुमची चोरी पकडल्या गेली. आणि आता 420 तुम्ही केलाय. 420 तुमच्यावर दाखल झाली फसवणुकीचा. आणि नक्कीच महाराष्ट्र बघेल आता त्याचे परिणाम काय होणार आहेत. तर अशा पद्धतीमध्ये एक 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 येते हे बाळ आणि येत राह, बघत राह. मी माझा तो दुश्मन नाही, मी अजूनही सांगते, माझा तो काही संबंध नाही ना. मी राजकारणी, तो राजकारणी असेल पण मी राजकारणी नाही बाबा. हा, मी कुठल्या तरी पक्षाचं समर्थन करते, हो, मी छाती ठोक पण याच्यासारखं चोरून नाही करत. मी अगदी छाती ठोकून सांगते, मी करते त्या पक्षाचं समर्थन, कारण तो पक्ष माझ्या धर्माला वाचवण्याचं काम करतोय, तो पक्ष माझ्या धर्माला जगवण्याचं काम करतोय. त्यामुळे मी त्या पक्षाचं समर्थन करणार, अगदीच करणार. परंतु तुमच्यासारखा चोरून प्रचार नाही केला, अगदी छाती ठोकपणे उघडपणे प्रचार केलाय. आणि आमचा प्रचार फळाला पण आलाय. आम्ही जो प्रचार केलाय ना, तो वायाला गेला नाही, तो फळाला पण आला. हा, त्याचं सार्थक झालंय. आम्ही जो प्रचार केला त्याचं फार बरं वाटतंय आम्ही. परंतु इथे मात्र जे काय चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये, अगदी गेल्या 2 वर्षापासून, त्याची फार खंत वाटते, वाईट वाटते की खऱ्याला दाबलं जाते, खोट्याला प्रसिद्धी मिळते. मला सांगा, तो रणजित कासले, अरे तो बेवडा माणूस, आणि आज त्याचं स्टेटमेंट आहे की मला कुठलंही एन्काउंटर करायला सांगितलं नव्हतं, मला कुठल्याही ईव्हीएम मशीनच्या तिथे थांबायला सांगितलं नव्हतं, मी त्यावेळेला सायबरलाच होतो, माझी ड्युटी सायबरलाच होती. हे तो माणूस, त्याचं स्टेटमेंट आहे आजचा. आज मी कुठल्या तरी पेपरला बघितलंय, प्रिंट मीडियाला. का बरं मग इलेक्ट्रॉनिक मीडियाने ते लावलं नाही? रणजित कासलेचं पण नाही लावलं मीडियाने. का नाही लावलं? की रणजित कासलेने एकेकाळी असं स्टेटमेंट दिलं होतं, किंवा रणजित कासलेने जे काही व्हिडिओ बनवले होते ते सगळे व्हिडिओ त्याने रागापोटी बनवलेले होते, खुन्नस धरून बनवलेले होते. त्याच्या भ्रष्टाचारामुळे त्याला काढून टाकण्यात आलं होतं, त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल त्याला काढून टाकण्यात आलं होतं. हे का बरं नाही लावलं मीडियाने? ज्या वेळेला हे बाहेर पडलं त्यावेळेला खोटं कसं लावलं, खोट्याला कशी प्रसिद्धी दिली तुम्ही लोकांनी? तर कसली म्हटले दत्ता दादा, खरंय हा तुमचं, अगदी खरं. पाटील कोण आहात? राहुल पाटील. हे नाव कितीही मी नाही घ्यायचं म्हटलं तरी येतच माझ्या पुढे. हा कोणतरी एक आहे, तो त्याच्याच आईला शिव्या देतो. असं नाही रे, आईला शिव्या द्यायला. तर अशा पद्धतीमध्ये यांचे सगळे काही जे आहे ना, आता ते बाहेर निघणार आहेत एक 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 बरोबर. तर फक्त तुम्ही लोक बघत राहा, आता मजा काय येणार नाही. गजानन दादा, नमस्कार नमस्कार. दीपक दादा, अगदी बरोबर. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. हे अगदी 100% खरं आहे, अगदी 100% खरं आहे.